जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, बुद्धाने धम्मचं आपलं वाचन सुरू आहे. पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये जे बाबासाहेबांनी लिहिलं तेच तुम्हाला मी सांगत आहो. तर गौतम बुद्धाचे बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असे केल्यावर यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ आणि गौतम बुद्धाचं ज्ञान, बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे, तर पुढे वाचूया आपण. दुसरा खंड, त्याच्यातील भाग 5वा, दुसरा प्रकरण. त्यामधला काय लिहिलं आहे? ज्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत होते आणि माणसांच्या कल्याणासाठी आपल्या धम्माची शिकवण देत होते, त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. त्या सर्वांनी आपल्या अंगाला चिखल वगैरे फासून घेतले होते. ऋषी होण्याच्या आकांक्षेने ते गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निग्रस्त संन्याशाकडे जावे असे त्यांनी ठरवले होते. वाटेत त्यांना संबंध मिळाला. संबंधांनी त्यांना सांगितलं, चिंतामुक्त होण्यासाठी आणि दुःखाचा यक्ष करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करावा आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. यज्ञ इत्यादी क्रियाक्रम रात्रंदिवस दुःख देणारी असतात. ते चिंतेचे जनक आहेत, यज्ञ वगैरे. ठीक आहे. हे ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरवले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर आणि त्यांची विनंती ऐकल्यावर भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून किंवा नग्न राहून किंवा शरीरावर थोडीशी पाने किंवा वल्कल्ले धारण करून आणि अंगाला चिखल फासून किंवा ते दगडावर झोपून राहू लागला तरी तृष्णेतून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? म्हणजे हे सगळं केल्याने तृष्णेतून त्यांची मुक्तता होणार नाही असे गौतम बुद्ध त्यांना सांगितलं. परंतु जो कलह करत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साह्याने कोणाचा नाश करीत नाही, कोणाच्या पराजित करून जो विजयाची इच्छा करीत नाही, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो आणि सगळ्यांशी मैत्री करतो, त्यांच्या मनात द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखांच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे दुःख हे सत्पुरुषाच्या 4 सादर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 बरोबर नसते. म्हणजे हे सगळं करू नये. पुण्याला काय म्हणतात, पुण्याला म्हणून भूताखेताला बळी किंवा परलोकी सुख भोगण्याची म्हणून अपेक्षा करणे, हे सगळं करू नये असं सांगितलं आहे. जो सदाचारी आहे, जो श्रेष्ठाच्या योग्य तो मान राखतो व वयोवृद्धाविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती असे 4 सुखाची प्राप्ती होते असे गौतम बुद्धांनी त्यांना आपलं तत्वज्ञान दिलं त्या 500 ब्राह्मणांना. नंतर ते 500 ब्राह्मणसुद्धा शामनेर झाले, भिक्खू झाले. तर अशा पद्धतीनं या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी लिहिलं आहे. मित्रांनो, कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हे गौतम बुद्धाचे तत्वज्ञान, बाबासाहेबांचे तत्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. कारण तुम्ही असं केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत असते. ठीक आहे, धन्यवाद. जय भीम.